कधी कधी घरात गोड खायचा मूड झाला की माझ्या किचनमधून शंकरपाळ्यांचा वास यायलाच हवा. दिवाळी असो की नसो, या खुसखुशीत शंकरपाळ्यांना कारण लागत नाही. म्हणून आपण आज थेट मैदा, साखर आणि तूप यांच्यासोबतच शंकरपाळ्यांचा क्रिस्पी प्रवासाला सुरुवात करूया. तर इथे 3 वाटी मैदा मी गाळून घेतलेला आहे. 3 वाटी मैद्यासाठी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर मी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये. तर 1 वाटी साखर, 3 वाटी मैदा यांच्या प्रमाणासाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप मी गरम करून घेतलेले आहे, कारण तूप गरम केल्यानंतर आपल्याला ते मळायला सोपे जाते. जर तूप घट्ट असेल तर मळायला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण जेव्हा आपण शंकरपाळे तळायला घेतो तेव्हा मात्र ते तूप नंतर मेल्ट होते आणि शंकरपाळेही तेलामध्ये तळताना मेल्ट होऊन जातात. म्हणून कधीही तूप घेताना ते वितळून घ्यायचं आहे. तर इथे 3 वाटी मैदा, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप मी घेतलेलं आहे. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याचा घट्ट असा गोळा तयार होईल अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे. सगळ्यात आधी तूप टाकूनच आपल्याला पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपले शंकरपाळे हे क्रिस्पी बनतील आणि नंतरच त्यात पाणी ॲड करायचं आहे. पाणी खूप थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला ॲड करत जायचं आहे, कारण पाणी जर जास्त झाले तर शंकरपाळ्याचं पीठ थोडंसं सैल होईल आणि शंकरपाळे व्यवस्थित येणार नाहीत. तळताना ते थोडे आतमध्ये कच्चे राहतील, म्हणून पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. तर अशा प्रकारे हे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता मी याला थोडं 10-15 मिनिटं रेस्टिंग टाईम देते आणि त्यानंतर मी शंकरपाळे करायला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात आधी इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि 10-15 मिनिटानंतर त्या पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि एक एक गोळा लाटायला घेतला आहे. लाटताना आजूबाजूला त्याला थोडे क्रॅक जातील, ते क्रॅक तुम्ही काढून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून ते मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर पण तळायचे नाही, कारण हाय फ्लेमवर जर तळलं तर शंकरपाळे वरून तर ते व्यवस्थित तळले जातील, पण आतमध्ये मात्र ते कच्चे राहतील. म्हणून मीडियम फ्लेमवर ते थोडे थोडे तळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे शंकरपाळ्यांचं हे परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोड रेसिपीज केल्या की घरातले सगळेच टेन्शन डिझॉल्व्ह होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.